नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण कमी कपड्यामध्ये हेवी साईजची कुर्ती कशी कटिंग करायची ते बघणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 मीटर अस्तर घेतलेला आहे। अस्तर मी 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि एक स्ट्रेट लाईन मी आखून घेतलेली आहे। यानंतर या स्ट्रेट लाईनवरती आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप। तर माप जे आहे ते मी स्क्रीनवरती संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही चेक करू शकता। शोल्डरचं माप टाकल्यानंतर खाली टाकायचं आहे आपल्याला मोंढा। तर शोल्डर मी येथे घेतलेला आहे 7 इंच आणि मोंढा पण घेतलेला आहे 7 इंच। सात इंच मोंढा घेतल्यानंतर तिथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे एक, आणि जिथे मोंढा आहे तिथून आतमध्ये अर्धा इंचावरती पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। यानंतर तिथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप। तर छातीचं जे काही माप आहे त्याच्यामध्ये मी 3 इंच प्लस केलेले आहेत आणि त्यानंतर त्याचा चौथा भाग केलेला आहे आणि पुढे मी 2 इंच मार्जिन दिलेलं आहे। पुन्हा एकदा आतमधली जी लाईन आहे ती व्यवस्थित ड्रॉ करूयात आणि शोल्डरला उतार द्यायचा आहे। शोल्डरचा उतार आपल्याला गळ्याच्या बाजूने अर्धा इंचावरती द्यायचा आहे। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कमर उंची। तर इथे कमर उंची आहे माझी 15 इंच। 15 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि तसेच मी सीट उंची पण मोजून घेतलेली आहे। तर सीट उंची आहे माझी 21 इंच। दोन्ही पॉइंटवरती स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर यावरती आता आपल्याला माप टाकायचं आहे। तर कमरघेर माझं जेवढं आहे त्याच्यामध्ये पण मी 3 इंच प्लस केलेले आहेत आणि त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आणि पुढे 2 इंच मी मार्जिन दिलेलं आहे। तर वरच्या लाईनपासून वरच्या पॉईंटपासून खालच्या पॉईंटपर्यंत आपण इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। चॉक मी चेंज केलेला आहे, त्या चॉकमुळे व्यवस्थित दिसत नव्हती मार्किंग, त्यामुळे चॉक चेंज करून मी पुन्हा एकदा मार्किंग करून घेते व्यवस्थित। यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मोंढ्याचं माप। तो जो आतली रेषा आहे तिथून आपण 1 इंच घेतले आहे आणि त्या पॉईंटपासून पुढे पाऊण इंच घेतलेले आहे। त्यानंतर आकार द्यायचा आहे। तर आकार देताना आतला जो आकार आहे पॉईंट तो आतल्या रेषेला द्यायचा आहे, बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे। यानंतर यायचं आहे आपल्याला सीट घेरवरती। तर सीट घेर आहे आपलं, सीट उंची आहे 21 इंच। तर तिथे मी टाकणार आहे सीटचं माप। तर सीटचं जे काही माप आहे त्याच्यामध्ये मी 2 इंच प्लस केलेले आहेत। 2 इंच प्लस करून त्याचा चौथा भाग आपण इथे टाकणार आहोत आणि चौथा भाग जिथे येतोय तिथून पुढे घ्यायचा आहे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा। पॉइंट आपले जॉईंट करून घ्यायचे आहेत। यानंतर इथे आपल्याला टाकायची आहे उंची। तर जेवढी उंची माझी कपड्याची आहे तेवढीच मी उंची घेणार आहे इथे आणि खालची जी लाईन आहे तिथे एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे। खालचा जो पॉईंट आहे आपला त्याच्यावरती स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे। तर इथे उंची येते माझी फक्त 38 इंच, तिथे मी स्ट्रेट लाईन आखून घेतली। खालचा कपडा आपल्याला बघून घ्यायचा आहे खाली आहे की नाही, मग आपल्याला मार्किंग करायची आहे। आता जे माप आपण सीट घेरच्या इथे घेतलेलं आहे तेच माप आपण खाली पण घ्यायचं आहे।
सेम माप खाली घेणार आहोत आपण बॉटमला. आणि पुढे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. यानंतर वरपासून खालपर्यंत सर्व पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. पॉईंट जॉईन झाल्यानंतर आपल्याला इथे जी काही मार्किंग केलेली आहे तिथे कटिंग करून टाकायचं आहे. कपडा खाली आहे की नाही ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला संपूर्ण मार्किंगची कटिंग करून घ्यायची आहे. मार्जिन याच्यामध्ये आपली इन्क्लूड असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन द्यायची इथे काही गरज नाही आहे. हेवी साईजच्या कपड्यामध्ये आपल्याला फार जोखीमदारीने काम करायचं असतं. कपडा जर कमी असला, साईज हेवी असली तर कपडा आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं असतं. जिथे जिथे मार्किंग दिली आहे तिथे संपूर्ण आपण कट करून घ्यायचं आहे. आणि मोंढा जो आहे तो आतला मोंढा नाही कट करायचा, तर बाहेरचा मोंढा आपण कट करणार आहोत. कारण इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही पण आपण एक साथ कट केलेले आहेत. आता मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगवेगळा करून घेतला आहे. हा माझा बॅक पार्ट आहे, हा माझा फ्रंट पार्ट आहे. तर फ्रंट पार्टचा आपल्याला मोंढा कट करायचा आहे. जो मोंढा आपण आतमध्ये घेतलेला होता तो आपण इथे कट करून टाकणार आहोत. मोंढा कटिंग झाल्यानंतर जिथे आपलं कमरघेर आहे तिथे आपल्याला कट द्यायचा आहे आणि जिथे सीटघेर आहे तिथे पण कट द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना आणि साईडचे कट जॉईन करताना त्रास होणार नाही. आता हाच कपडा ठेवून आपल्याला मेन कपड्यावरती कटिंग करायचं आहे. अस्तर आपण ठेवून घेणार आहोत आणि मेन कपड्यावरती कटिंग करणार आहोत. तर जे मेन कपडा आहे तो पण मी 4 फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे. बघा, डबल फोल्ड केलेला आहे, 4 फोल्ड केलेला आहे. आणि जी डिझाईन आहे ती मी उभ्या रेषेने घेतलेली आहे. डिझाईन पण आपले मॅटर करते. कटिंग आपण करत असताना डिझाईन जी आहे ती आपली उभी आली पाहिजे, आडवी नाही घेतली पाहिजे. ठीक आहे. आता सिम्पली मी बॅक पार्ट ठेवलेला आहे इथे. अस्तरचा जो आपण बॅक पार्ट ठेवलेला कट केलेला होता तो इथे ठेवून मी कटिंग करून घेणार आहे. कारण की फ्रंट पार्ट जो आहे त्याचा आपण मोंढा कट केलेला होता. तर इथे फक्त बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा कटिंग करून टाकायचा आहे. खालची जी लाईन आहे तिथे मला थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे, पण कपडा जेवढा आहे तेवढाच मी इथे कट करणार आहे. कटिंग करताना दोन्ही पण पार्ट आपण इथे कट करतो आहोत, त्यामुळे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. ते अस्तरवरती सर्व मार्किंग असल्यामुळे आपल्याला मेन कपड्यावरती मार्किंग करण्याची काही गरज नाही आहे. फक्त अस्तर ठेवून आपल्याला इथे कपडा कट करून टाकायचा आहे. कपडा माझा कटिंग झालेला आहे. आता आपल्याला खाली जो आहे, खाली मी एक्स्ट्रा पट्टी लावणार आहे थोडीशी, कारण की उंची माझी कमी आहे कपड्यामध्ये. आता आपल्याला इथे घ्यायचे आहे स्लीव्ज. तर स्लीव्जसाठी आपल्याला घ्यायचा आहे जो कपडा उरलेला आहे साईडचा, तोच कपडा मी इथे घेणार आहे. तर 4 पदरी कपडा आहे. स्लीव्जला मी मध्यभागी जॉईंट पण देणार आहे, कारण की कपडा कमी असल्यामुळे स्लीव्जला मध्यभागी जॉईंट येणार आहे. ठीक आहे. ते वरचा पार्ट मी घेतलेला आहे. थोडासा मला वरचा पार्ट मोठा वाटला. बघा, 4 पदरी कपडा आहे हा, आणि जो मधला भाग आहे तिथे जॉईंट द्यायचा आहे आपल्याला. सगळ्यात अगोदर वरती एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. जिथे स्ट्रेट लाईन घेतली आहे तिथून मी स्लीव जी आहे ती माझी 8.5 इंचाची आहे, तर तिथे मी स्ट्रेट लाईन आखून घेते. आणि खालच्या रेषेवरती घ्यायचा आहे आपल्याला दंडघेर. दंडघेर 7 इंच आहे, पुढे येणार आहे 1.5 इंच, पण कपडा कमी आहे आपला, त्यामुळे तिथे पण मी जॉईंट देणार आहे.
वरती घ्यायचे आहे आपल्याला वरच्या रेषेवरती 2.25 आणि वरच्या रेषेपासून खाली घ्यायचे आहेत 2.5 इंच. हा आपला बाहीचा मोंढा असणार आहे 2.5 इंचाचा. जिथे 2.5 इंच घेतले आहे तिथून मी घेणार आहे 8 इंच पुढे सरळ. 8.5 इंच घेतलेत मी. तिथून पुढे घ्यायचे आहे 1.5 इंच मार्जिन. जी मार्किंग आहे त्याच्यावरती आकार देऊन घ्यायचा आहे आपला बाहीचा आकार सिंपली. आता बघा इथे कमी कपडा असल्यामुळे माझा बाहेरचा आकार येत नाही आहे. इथे मी फक्त कटिंग करून घेणार आहे आता, कारण की त्या साईडने पण मला जॉईंट द्यायचा आहे. बाहीचा आकार मी इथे कट करून घेतलेला आहे. यानंतर साईडचं पण कट करून घेतलेला आहे. बघा आता इथे थोडा माझा कपडा कमी आहे त्यामुळे इथे मला जॉईंट द्यायचं आहे, तर मी सरळ कपडा कट करून घेते, म्हणजे जॉईंट द्यायला मला सोपं पडेल. आता दुसरा कपडा त्याच्यावरती हा कपडा दुसऱ्या कपड्यावरती ठेवायचा आहे. 1/2 इंच आपल्याला तिथे जॉईंट करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे आपल्याला कपडा त्याच्यावरती 1/2 इंच ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर परत एकदा मी कपडा ठेवून घेतला आणि परत एकदा मी दंडघेरचं त्याचं माप घेणार आहे. दंडघेर आहे माझा 7 इंच आणि पुढे मी घेणार आहे 2 इंच एक्स्ट्रा. तसंच सेम इथे खाली पण घ्यायचे आहे. जिथे आपले 2.5 आले होते तिथून घ्यायचं आहे 8.5 आणि पुढे घ्यायचं आहे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन. आकार थोडासा देऊन घ्यायचा आहे आणि साईडने आकार व्यवस्थित करून तेवढा कपडा आपल्याला कटिंग करायचा आहे. तर बघा एकदम छोटी स्लीव्ज आहे, तरी पण इथे आपल्याला स्लीव्जला किती पट्ट्या जॉईंट करायच्या आहेत. सगळ्यात अगोदर मध्यभागी पण आपण इथे जॉईंट करणार आहोत. त्यानंतर दोन्ही साईडला जी पट्टी आहे आपली ती पण जॉईंट करायची आहे, कारण की स्लीव्ज आपली तिथे बसणार नव्हती, त्यामुळे आपल्या इथे 4 जोड आलेले आहेत. तर कमी कपड्यामध्ये हेवी साईजची कुर्ती आपली इथे कटिंग करून झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.